पसंत आहे का नाही? हो आहे ना. आणि मी मग मग उगाच आमच्या अण्णांना घेऊन आलो काय? मग पण मी शेतात लग्नानंतर काम बिम करणार नाही. कोण काम करायला येतं तुला शेतात आता लग्न कारण झाल्यावर? कसं आहे, मी शाळा झाली ना 10वी तेव्हापासून अशी मेंढरं वळायची कामं केलेत आणि आई बापांनी म्हणजे पहिल्यापासून फुलामध्ये वाढवलंय, त्याच्यामुळं काम नाही, कधी आमचे अण्णा माहितीच पण भरपूर जीव लावतील. माझा तर काही विषयच नाही. मी पण आता हे इकडे तिकडे थोडे गेलो तर नाही तर घरीच असतो. काम आहे सगळे काम लावून काम करून घेतो वावरात. आपले घरचे माणसं थोडी जातात का वावरात? नाही. मग तेच म्हटलं, मग जमायचं नाही मला. मग कसं सांगितलेलं बरं तुम्हाला. त्याची काही काळजी नको करू तू. आणि तुम्ही असं डायरेक्ट असे आले आणि डायरेक्ट लग्नाचा विषय बोलले. आवडले मला. मग काय, मी याच्या अगोदर 50-55 पोरी बघितल्या. तू बरं झालं हा म्हणली म्हणून. देवाची म्हणजे कृपाच काहीतरी. तसं नाही, पहिली गोष्ट मी माझ्या मर्जीने तर लग्न करणारच नव्हते. आता घरचे जे पाहते एखादं स्थळ चांगलं ते त्यांच्याच पद्धतीने, तसं त्यांनीच. आता तुम्ही आले स्थळ घेऊन आणि घरच्यांनी होकार दिला म्हणून होकार दिला, तसं नाही काय माझ्या शक्यतो मनाने आमच्या अण्णाचा शब्द कोणला डावालता येत नाही. त्यात अण्णा बोलले म्हणले, मग तुमचे वडील आणि त्यांची मिटिंग झाली त्याच्यामुळं आता काय. तुझी काय इच्छा आहे आता एकंदरीत तरी? काही नाही. आता माझे पण बोललेत म्हणजे घरचे, हा तुमचे पण बोललेत. मग काय हरकत नाही. मग चालतंय मग काय. नाही, तसं बराच वेळ झाला आपण आता बोलतोय ना, त्यांच्याशी पण बोललं पाहिजे ना. ठीक आहे. कसं आहे, आपल्या दोघांचे पण विचार जुळण्याच्या ऐवजी कसे दोन कुटुंबांचे पण विचार म्हणजे जुळले पाहिजेत ना. आपले विचार जुळून काय फायदा नाही.